फक्त कॅप्टन इथे थांबा. कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी थांबा आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय चला अमेरा 11 जय हनुमान ढवलेपाडा कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी यायचंय. टॉस करून तुम्हाला फ्री केलं जाईल. आणि चला बाहेर चला आपण थोडं गाडी आपली धक्क्याला लावा. चला गाडी भाऊच्या धक्क्याला घेऊन या. हो चला बाहेर चला दादा. चला ते गेट उघडा का गेट कीपर पाठवू उघडायला. चला चला बाहेर चला. आपण सर्वांनी आत्तापर्यंत आपण एन्जॉय केलं. तर अमेरा 11 मुदस्सीर आणि त्याचबरोबर असे आसिम शिंदोले यांचा संघ आपण पाहतोय. अमेरा 11 जय हनुमान ढवलेवाडा संघ विपक्ष देवा 11 चिताकाम यांचा टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं लगेच. चला आपण मैदानाची डागडुजी या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं बदल होईल. तिथे पोहोचतील आमचे सर्वांचे लाडके मॅडी सर अर्थात महेशजी धुले. आणि ते येण्यापूर्वी आपण मायक्रोफोनवरती त्यांना आमंत्रित जरूर करूया. तत्पूर्वी ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक जी मडवी सर ज्यांचा आवाज आज आपण ऐकतोय या विभागामध्ये पनवेल समालोचन समितीचे उपाध्यक्ष त्यांचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल. मागच्या दिशेने आपण जाऊया. एका बाजूला आर्या 11 जय हनुमान जोवेली तर दुसऱ्या बाजूला टीम आई गावदेवी प्रज्ञा 11 सापार्डे संघ. टॉस जिंकला सापार्डे टीमने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पुन्हा एकदा सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनापूर्वक स्वागत आम्ही करतोय. थेट जातोय मॅचच्या आतमध्ये. सलामीची जोडी नेहमीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. आर्या 11 जय हनुमान जोवेली संघाची आशीर्वाद कालेकर पुरस्कृत जोवेली गावचे जावई आहेत लाडके जावई आणि त्याने पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. सलामीला करण धुळे. नॉस्टॅगिनला ज्युनियर कृष्णा सातपुते अर्थात अजय धुळे. मॅच ऑन. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती करण धुळेच्या एक वेगळ्या अनोख्या अंदाजमध्ये बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. करण धुळे याच फटक्यासाठी जाणला जातोय. बॉल सीमा पार ठोकलाय षटकार. सुरुवात षटकार चौकाराण्याचा असते. भल्या भल्यांचं होतं मरण त्याचं नाव करण आणि अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळालाय करण धुळेच्या बाटमधून. आघाडीचा गोलंदाज बिकीवरती आक्रमण केलंय. त्याचं स्वागत केलंय. भव्य स्वागत 6 या धावसंख्येने. प्रज्ञा 11 गावदेवी सापार्डे संघ गोलंदाजी करतात. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो मिस्टामिंग क्षेत्ररक्षक जज करतात. बिडॉनला टिपली जाईल सेल. फलंदाज होईल फेल. पहिला धक्का लागत असताना टीम जय हनुमान जोवेली
आर्या 11 या संघाला फलंदाज बाद. चा चेंडू आपण पाहिला तर करण धुळेच्या रडार मध्ये होता, शफल होऊन खेळले, परंतु आताचा चेंडू आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस, चेंडू पुढ्यात टाकण्यात आला होता. अगदी आपण पाहतो आउटसाइड द ऑफ स्टंप आणि खेचून मारण्याचा प्रयत्न करण धुळेचा सपशेल अपयशी राहिलेला आहे. ताकद थोडीशी कमी पडली मी तर म्हणेन या फटक्यामध्ये आणि तिथे मिस्टामिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. 3 षटकांची मॅच आहे आणि या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न टीम आर्या 11 जानवा चोबेली संघ करेल या मॅच मध्ये. विवेक गायकवाड इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला आपण पाहतोय. 3 च्या पोझिशनला विवेक गायकवाड मैदानावरती दाखल होत आहेत. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतोय. आमच्या समवेत आज पुढे एकदा जॉईंट होत आहेत आमचे कुरामबाई नसे. या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आणि आज कुठेतरी थोडंसं रिलॅक्स मूड मध्ये ते पाहायला मिळतील. सहा धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय विवेक गायकवाड येतात 1 डाऊन साठी. स्ट्रायकिंगला विवेक बिकी हा गोलंदाज तयार. ओव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि ते शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पहिला बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये. या दरम्यान आमचे हरिभक्त परायण अजय भोईर हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. धावा धाव फलकावरती 6. पहिले षटक प्रगती पथावरती असताना कमबॅक केला गोलंदाज बिकीने. स्लोवर पद्धतीचा बॉल यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय काउ कॉर्नरला. एक टप्पा घेत फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई आई. 4 रन. थर्ड अंपायर ओव्हर द वेस्ट साठी या ठिकाणी बॅट्समन रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. आमचे तिसरे पंच आपण पाहतोय राजेशजी भोईर सर यांना विनंती राहील की आपण लगेच चेक करा टेक्निकल रूम मध्ये. ऑफिशियल अपडेटर ओम साम टीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचे कुणाल म्हात्रे हे सुद्धा जॉईंट आहेत. अप्रतिम वाहिनी. फेअर डिलिव्हरी. धावा मिळतील 4. एक चौकार एक षटकार बिकीच्या विरोधात जरूर आला, परंतु करण धुळेची महत्वाची विकेट त्याने घेतलेली आहे. टॉस आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतात. 1 धाव कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि आता 2 धावा देखील मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. किमान 2 धावा त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक सागर पाटील होते. जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात. अमेरा 11 जे हनुमान ढवळेपाडा संघाचे संघनायक आणि दुसऱ्या बाजूला चिता कॅम्प संघाचे संघनायक सुद्धा उपस्थित आहेत. टॉस आपण करू. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. लाईन चांगली पाहायला मिळते. कदाचित टप्पा चूक पाहायला मिळाला, परंतु लाईन थोडीशी भरकडली आहे. थोडंसं आमचा व्यासपीठ आणि आमचा समालोचन कक्ष थोडंसं वाईड असल्या कारणाने एक्झॅक्टली लाईन आपण चेक करू शकत नाही, परंतु अंपायर सिग्नल वाईट बॉल. अगदी आपण पाहतो पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल आणि या अतिरिक्त धावेने 13 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गॅप शोधली आहे. जणू काय विवेक गायकवाडने मॅप लावलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. गवताच्या गालीच्याला आग लावत बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. सुंदर गाना अंधेरी रातों में ये मैच अपने को चलता हुआ मुकाबला देखने को मिल रहा है. जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आर्या 11 आशीर्वाद कालेकर यांच्या कन्येच्या नावाने आज संघ खेळतो जे हनुमान जोवेली. पहिला सामना अतिशय दिमागदार पद्धतीने कुरामबाई जे हनुमान जोवेली संघाने सामना जिंकलेला आहे आणि आता सेकंड राऊंड मध्ये आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला गावदेवी प्रज्ञा 11
सापाडे संघाशी फाईट करत असताना करण धुळेची लवकर विकेट गेल्यानंतर मात्र दबाव कुठेही जाणवत नाहीये. मी तर म्हणून बॅटिंग करत असताना आता जोबेली टीमवरती विवेक गायकवाड मैदानावरती आलाय. धाव फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 17. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अजय धुळेचा संपर्क होऊ शकला नाहीये. दुधारी अस्त्र बाहेर काढलं जरूर परंतु दिशेपासून भरकटत आहेत गोलंदाज अतुल पाटील संघाचा सर सेनापती आहे. स्लोवर पद्धतीचा बॉल बॅटला फक्त कनेक्ट केलाय. बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्राला बीट करून आलेला आणखीन एक आर्या 11 जन्मा जोबेली संघासाठी. पाहायला मिळाली अतुल पाटीलची. चेंडू पडल्यानंतर थोडस हरकत करत गेला परंतु अजय कनेक्ट केलेला आहे. बेट अँड वॉच क्रिकेट नितेश तरे अजय धुळेचं पाहायला मिळालंय. यावेळेस स्विच हिट वॉट अ शॉट. याच फटक्याची आतुरता होती अजय धुळेला कारण पहिल्या बॉलवरती प्रयत्न त्याने जरूर केले तिथे राहिला तो अपयशी परंतु आता या मॅच मध्ये दुधारी अस्त्र बाहेर काढलंय. सलग लागोपाठचा येणारा दुसरा चौकार. चीता कॅम्प संघाने टॉस जिंकलेला प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. चीता कॅम्प ऑन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि आता बॅटिंग करायची आहे ती जय हनुमान ढवळेपाडा संघाला. नेक्स्ट मॅच मध्ये चला बॉल आपण लगेच द्या मैदानाच्या आतमध्ये. याच दरम्यान जय हनुमान जोबेली संघाचे पाठीराखे जोबेली गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व भगवान काका धुळे यांचे या ठिकाणी आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. संतोष मामा हिरमळे असतील जोबेली गावचे माजी कॅप्टन माजी क्रिकेटपटू सँडी धुळे आपले मनपूर्वक स्वागत आहे. 26 धावा धाव फलकावरती एका विकेटच्या मोबदल्यात अजय धुळे मैदानावरती आपण पाहतोय. करत धुळे गेल्यानंतर हे दोन खेळाडू जणू काय बरसत आहेत नितेश तरे मैदानाच्या आत. कोणत्या प्रकारचा दबाव जाणवत नाही. अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिड विकेटला डीप मध्ये एक धाव मिळेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट होतीये जी मात्र स्ट्राईक अजय धुळेकडे होते ती मात्र आता विवेक गायकवाडकडे पाहायला मिळेल. संघाची धावत संख्या 1 ने पुढे सरकते आहे. 27-27. चांगली सुरुवात म्हणता येईल 3 षटकांच्या मॅच मध्ये. किमान 35-40 40 ते 45 या धावा प्रत्येक संघाचा मानस असतो 3 ते 4 षटकामध्ये बनवण्याचा. कारण आता आपण पाहिलं ना तर शॉर्ट टाइम क्रिकेट आहे आणि शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये काय आवश्यक क्रिकेट हा खेळ असा आहे की मात्र धावांसाठी ही धावपळ तुम्हाला करावीच लागते. अद्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे या षटकातील. अतुल पाटील तयार राऊंड विकेट. ओ यावेळेस आपण पाहतो बॅटची आतली कडा पुन्हा एकदा ऑन साइडला व्यवस्थित संपर्क सोडून आला नाहीये. स्वतःवरती नाराज असतील विवेक गायकवाड. एक धाव जरूर मिळेल. धावा कशा का होईना परंतु धावा येणं गरजेचं आहे. शुभम मस्कर ऑफिशियल कॅमेरामॅन हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. आपले मनपूर्वक स्वागत. अविनाश धुळे असतील स्वप्नील धुळे आपलं मनपूर्वक स्वागत. तसेच यावेळेस आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा दुधारी अस्त्र बाहेर काढलं होतं परंतु आता यावेळेस सपशेल अपयशी राहिलेत अजय धुळे. चांगली गोलंदाजी करतात अतुल पाटील संघाचा सर सेनापती आहे. लिडिंग फ्रॉम द फ्रंट गोलंदाजी करत असताना पुनश्च एकदा फशवी गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज होईल बाद. हिट विकेट परतावा लागेल अजय धुळेला. आणखीन एक धक्का लागेल टीम आर्या 11 जय हनुमान जोबेली टीमला. फलंदाज बाद. आज सरमण आमचे अमोल शेठ धुळे
हे सुद्धा माझा आनंद घेत आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. जोबेली पाड्याचे आमचे चंद्रकांत धुळे, चिखलोलीचे आमचे धर्मामामा पाटील, आपले मनपूर्वक स्वागत. 28 धाबा धाव फलकावरती 14.00च्या सरासरीने या धाबा बनवण्यात आलेले आहेत. आदेश धुळे, सागर इरमाळी हे सुद्धा माझा आनंद घेतात त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. 28 धावा आहेत. 14ची सरासरी आपण पाहिली. सर कदाचित ही सरासरी जोबेली टीमने मेंटेन केली ना नितेश तरे, तर 40+ धावसंख्या जरूर या 3 षटकामध्ये पाहायला मिळेल. परंतु गोलंदाज देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी करेल. डेट ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज आपण पाहतो गावदेवी प्रज्ञा 11 सापाटे टीमच्या वतीनं अगदी फिरकीची जादू तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज रोहित यावेळेस स्विचिट फटका चांगला पाहायला मिळाला विवेक गायकवाडचा. एक तर कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल इथे महेंद्र धुळेने थांबवले विवेक गायकवाडला, कारण त्याला माहिती आहे इथे धोका होऊ शकतो. आणि हो या ठिकाणी आपण पाहतो सुरक्षित पोहोचलेत विवेक गायकवाड. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता विवेक गायकवाडचा. मी मगाशी सांगितलं मागच्या इनिंग मध्ये की स्विच हिटचा फटका म्हणजे आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फॅशन झाली आहे. 2 फटके चांगले आल्यानंतर एखादा फटका काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रत्येक फलंदाज आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ग्रामीण गटातून पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती अद्यापर्यंत 29 धावा 29. शेवटचा अंतिम षटक नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जय हनुमान ढवळेपाडा संघ अमेरा 11 जय हनुमान ढवळेपाडा आणि दुसऱ्या बाजूला देवा 11 चीता कॅम्प. हा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओ स्विच हिट महेंद्र धुळे दुधारी अस्त्र बाहेर काढले आणि याच फटकासाठी या खेळाडूची ओळख आहे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतात 4. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल जरूर करण्यात आलेले. काहीतरी काढ मंत्र देण्याचा प्रयत्न अतुल पाटील असेल. अतुल पाटील आमचे जवळचे मित्र आहेत. सापाटी टीमचे संघनायक आहेत. गावदेवी संघाला सातत्याने ते लीड करत असतात आणि आज प्रज्ञा 11 या नावाने हा संघ खेळतोय दामत नगरीमध्ये. ऑन साइडला वर्ल्ड शॉट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी आपण पाहतोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जात असताना लांब पल्ल्याचा महेंद्र धुळेच्या बॅट मधून आलेला बिग 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 लॉंग वे षटकार माही मार रहा है. करू शकतो. अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीला 2 षटकामध्ये 14.00ची सरासरी आपण पाहिली. 28 धावा 2 षटकामध्ये पाहिल्या. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा धावा येत आहेत. आता मात्र गोलंदाज आपण पाहिलं तर रोहित आणि फिरकी आक्रमणावरती पलटवार केला जातोय. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न महेंद्र धुळेचा आणि इथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. लेग बाईस पंच फिरोज खान सर कल्याणची आन बान शान. एक जबरदस्त लेजेंड खेळाडू कल्याण ज्याने सातत्याने गाजवलंय तेच पंच आपण पाहतो आज ऑफिशियलच्या भूमिकेत आहेत. दुसऱ्या बाजूला आमचे मिस्टर हरीश कराळे पायर माळ या संघाच्या वतीनं सातत्याने ग्रामीण गटातून आपल्या संघासाठी त्याने नेतृत्व केलेलं आहे असे ऑफिशियल पंच हरीश कराळे. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जणू काही बंदुकीतून गोळी सुटावी इतक्या भन्नाट वेगाने बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. लॉंग ऑनला क्लिअर करणारा आणखीन एक सनसनीत चौकार.
हा चेंडू गेलेला आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कदाचित जर चेंडू हाताला ब्रश झाला असता तर कुठेतरी या धावा रोखण्याचा प्रयत्न रोहित सुद्धा करू शकला असता या मॅच मध्ये स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये. चला बॉल सुपूर्द करा. आयोजकांना विनंती राहील कारण आता मॅच बॉल लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे कारण आता हळूहळू प्रेक्षक सुद्धा कमी होत आहेत कारण आता आपण मध्यरात्रीपासून नितेश तरे फार पुढे गेलेलो आहोत. 18-17 अंश सेल्सिअस टेम्परेचर तुम्हाला पाहायला मिळेल. याच्या अगोदर 2 दिवसा अगोदर आपण पाहिलं तर 10 पेक्षा कमी टेम्परेचर आपण पाहिलेलं आहे या क्रीडा नगरीमध्ये. कडाक्याची थंडी आहे. गुलाबी थंडी आपण पाहतोय आणि या गुलाबी थंडीमध्ये चालू असलेला अतिशय महत्वाचा सामना आहे. धावसंख्या धावफलकामध्ये 44. शेवटचा अंतिम बॉल. या शेवटच्या अंतिम बॉलवरती पाहायचे किती धावा जोबेली संघ बनवेल. षटकार आला तर 50 धावा कंप्लीट होतील. चौकार आला तर 48. सिंगल आली तर 45. डबल आली तर 46 आणि किती धावांचं टार्गेट होईल या मॅच मध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल. जर विकेट आली तर हे धावा तुम्हाला इथे स्थिरावलेल्या पाहायला मिळतील. स्ट्रायकरला विवेक गायकवाड. गोलंदाज रोहित तयार. ओ यावेळेस मागे चाललाय बॉल. इथे एसटी रक्षक झालेत बीट. बॉल चाललाय 22चा चौकार मिळेल. लॉंग स्टॉप एंडला येणारा हा दर्जेदार नशिबाचा चौकार. आर्या 11 जय हनुमान जोमेली संघाला मिळतील या आणखीन 4 धावा. चौकार आला तर 48 धावा होतील. षटकार आला तर 50 धावा कंप्लीट झाल्या असतात परंतु 48 धावा या धाव फलकावरती आपण पाहतो आणि आता 49 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. येणारे 18 बॉल 49 ची गरज असणारे टीम गावदेवी प्रज्ञा 11 सापाटी टीमला आणि खेळाचं द्वितीय सत्र जेव्हा चालू होईल तेव्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही करतोय परिवर्तन. या ऐकूया पुढे एकदा पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष आदरणीय योगेशजी मडवी यांचा आवाज. वतीनं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय दामत चषक 2024 पर्व गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देई याचा डोळा आणि आपण दामत चषकाचा सोहळा पाहतोय. एका बाजूला संघ आपण पाहतो आर्या 11 जय हनुमान जोबेली संघ जण 3 षटकामध्ये 48 धावा केले तर इथे लक्ष उभं केलंय प्रज्ञा 11 सापाटे टीम समोर 49 धावेचं. चला विनंती येते जनमान जोवेली संघाला की आपण जास्त वेळ न घेता लगेच फिल्डिंग रचना करून घ्यायची आहे. यानंतरची लढत होणार आहे ती 2 टीम मध्ये अर्थात चीता कॅम्प वर्सेस जनमान ढवळेपाडा अशी ती लढत होईल नेक्स्ट मॅच मध्ये. त्यानंतर क्वालिफायची मॅच होईल आणि त्यानंतर सुपर 6च्या लढती होतील. आज खरं तर या स्पर्धेतली अंतिम रात्र. दोन्ही संघ तुल्यबळ ताकदवर आहेत. एक एक मॅच जिंकून
सेकंड मॅच मध्ये मैदानावरती सामना खेळतायत, परंतु जिंकण्यासाठी 49 धावेचं टार्गेट दिलंय. कोई टार्गेट कुठलं टार्गेट मोठं आणि छोटं नसतं क्रिकेटमध्ये. पाहायचं मैदानावरती कशा प्रकारे सामना असेल. कारण एका बाजूला कल्याण परिसरातनं बिलॉंग करणारा सापडे संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामी जोडी विकी आणि अतुल. पहिला चेंडू उडवलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या वरनं कव्हर सीमारेखा बाहेर. पहिला चौकार अतुलच्या बॅटमधून. पाटीच्या बातमधून पहिला चौकार आपण पाहतो. सलामी जोडी विकी मडवी सोबत अतुल आहे, ज्यानं पहिला बॉलवरती चौकार ठोकलाय. चांगली सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती विवेक गायकवाड तुम्ही पाहतायत, एक चांगला गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये विवेकनं चांगली कामगिरी केली, परंतु या मॅच मध्ये देखील ती अपेक्षा असेल. 16.33 ची सरासरी प्रति षटक सामना जिंकण्यासाठी आणि पहिल्या चेंडू मध्ये दमदार सुरुवात करतोय अतुल पाटील. पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑन साइड मध्ये फ्लिक केलं. चेंडू वाईडिश लॉंग आउट रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट. एका ऍक्शन मध्ये करण धुले चेंडू उचलू शकला नाहीये. त्याचा परिणाम की ते 2 धावा आल्या आणि 2 धावेने टीमची टोटल 6 या धावसंख्येवरती. लक्ष 49 आहे. 2 तुल्यबल संघ एकमेकाविरुद्ध आहेत. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. धावसंख्या 6. पहिली षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. यावेळेस फिल्डर दूर आहेत. धन 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 करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार अतुलनं टोकला या ओव्हर मध्ये. दुसरा चौकार. येतोय अतुलच्या बॅट मधून. धावसंख्या एकूण पाहिली तर 10 वरती. चांगली सुरुवात करत पॉवर सर्कलच्या पहिल्या ओव्हर मध्ये विवेक गायकवाड थोडासा मागणा ठरलाय, कारण या मॅच मध्ये आपण पाहिलं की सुरुवात दोन्ही टीम साठी महत्वाची होती. पहिल्या ओव्हर मध्ये जर धाबा चांगल्या आल्या तर नक्कीच मी म्हणेन की सापडे संघ देखील मॅच मध्ये फाईट देऊ शकतोय. 49 टार्गेट आहे. पुन्हा एकदा स्लो गतीचा चेंडू फेकलाय. सिली पॉइंट रिझन मध्ये चेंडू अडवला गेलाय. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या 11 वरती पोहोचली आहे. चांगली सुरुवात खरं तर 4 चेंडू फेकले गेलेत आणि 4 चेंडू मध्ये 11 रन्स आलेत. प्रति षटक सामना आपल्याला पाहतो जिंकण्यासाठी 16.33 ची सरासरी आहे. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. एका बाउंड्री जर आली तर नक्कीच आस्किंग रन रेट कंप्लीट होईल. आणि आता पहिल्यांदा स्ट्रायकर वरती विकी मडवी. चांगला चेंडू, फक्त दिशा दिली आहे. बॉल चाललाय पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं. धन 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 करत सीमारेषा बाहेर. 4 रन आणि पंचांचा इशारा. नो बॉल. 1+4. मी आता चर्चा केली की एखादा मोठा फटका देखील सामन्यामध्ये कमबॅक देऊ शकतो. आणि खरं तर हा चेंडू पंचांनी बिमर घोषित केला. खरं तर अगदी उंचीचा चेंडू होता. फक्त दिशा दिली विकीनं आणि इथे 5 धावा मिळाल्या. धावसंख्या 16. 2 बॉल अद्याप शिल्लक असतील या मॅच मध्ये. बघा चेंडू आता फ्रीजचा असेल. बघा लक्ष असू द्या बॉल पुरवायचा. आपण चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये. धावसंख्या आता 16 वरती. 4 चेंडू मध्ये 16 धावा. चांगली सुरुवात सापडे टीम. प्रज्ञा 11 सापडे वर्सेस तुम्ही पाहतायत आर्या 11 जोवेली. दोन्ही तुल्यबल संघ, ताकदवर संघ. अनेक वेळा एकमेकाविरुद्ध खेळताना आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलेत, परंतु आज दामद चषकामध्ये सेकंड राऊंडची मॅच त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. 4 चेंडू मध्ये 16 आल्यात.
आणि येणारा चेंडू आता प्रीट असेल. फटका चांगला आहे, सजवलाय ऑफ साईडला, लॉंग ऑफ सीमा रेखा बाहेर. विकी मडवीने ठोकलाय षटकार आणि या षटकाराने आता टीमची टोटल वेगानं पुढे चालली आहे. 22 विदाउट लॉस. चालली 22 वती. बिकी मडवी 2 चेंडू 10 धावेचं योगदान, 1 चौकार 1 षटकार ठोकला, 1 नो बॉल आणि त्यानंतर प्रीटवती षटकार. म्हणजे संधी होती त्याचा फायदा उचलला. गती परिवर्तन, चेंज ऑफ डिलिव्हरी, मागणं षटक समाप्त झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये 22 रन झाल्या आणि आता समीकरण राहिले फक्त 27 धावा, येणारे 12 चेंडू. दोन्ही संघाला विनंती जास्त वेळ घेऊ नका, यानंतर भरपूर अशा लढत अजून होणार आहेत. जबरदस्त 7 लढती होतील. रात्रीचे ठीक 3:02 आणि सामना तुम्ही पाहता सेकंड राऊंडचा पहिला मॅच आहे. यानंतर सेकंड राऊंडचा सेकंड मॅच, त्यानंतर क्वालिफाईंग मॅच आणि त्यानंतर सुपर 6च्या लढती होतील. त्यानंतर सेमीफायनल, फायनल अशा प्रकारे एकूण 7 लढती अद्याप बाकी आहेत. ओव्हर नंबर सेकंड, गोलंदाज तयार होतो बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंड ओव्हर, करण धुले पहिला चेंडू इथे बॅक साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. करण धुले एक अष्टपैलू खेळाडू आहे, खरे तर व्यावसायिक क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. अनेक साऱ्या ओपन संघातून खेळताना करण धुलेला आपण पाहिलंय. आज संघ अडचणीत सापडलाय, कारण विवेक गायकवाडचं पहिलं षटक इथे जोबई संघाला मागात पडले, कारण तब्बल 22 धावांची लयलूट पहिल्या षटकामध्ये झाली आणि आता समीकरण बदललंय. येणारे चेंडू राहिले 11 आणि 27 धावेची गरज. बॉल यावेळेस पडल्यानंतर मात्र लेगस्टंपच्या बाहेर. पंचामा सांगतात की वाईटचा इशारा. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढतायत. टीमची टोटल आपण पाहिले की धावा फडक्यावरती धावा लागले 23. धावसंख्या 23, गरज 26 धावेची. येणारे 11 चेंडू. षटक क्रमांक दुसरं हे फार महत्वाचं असेल दोन्ही टीमसाठी. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. यावेळेस डॉट चेंडूची समाप्ती. चेंडू पडल्यानंतर थोडा डीप राहिला. खरं तर अतुल पाटील स्ट्रायकिंगवरती ज्यानं आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 11 धावेचं योगदान दिला. विकी मडवी 3 मध्ये 10 खेळतोय. तर एकूण टीमची टोटल पाहिली तर 23 या धावसंख्येवरती. अतुल पाटील अपेक्षा भरपूर आहेत. यावेळीचा बॉल चांगला आहे, बॉडीवरती अदलला, परंतु इथे रन्स घेण्याचा प्रयत्न केलाय पंचांनी. तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. आता टीबी अंपायर डिसिजन देतील की खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही, आता चेक करावं लागेल. राजेंद्र भोईर या तिसरे पंच. राजेंद्र भोईर सर या. तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. पाहूया आपण बॉल वरती धाबा मिळतील की रनआउट होणार खेळाडू. नॉस्ट्राईक एंड कडे अर्थात डेंजर झोन कडे धावत होते बिकी मडवी. प्रेक्षक अद्याप तक धरून मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर आमच्या प्रेक्षकांचं कौतुक केलं पाहिजे. खरं तर एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये देखील आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. खरं तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. भरपूर संख्येने प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात. कारण मॅडी सर, प्रेक्षक हे 3 प्रकारचे असतात. हौशे, नौशे आणि गौशे या 3 प्रकारचे प्रेक्षक हे नेहमी येत असतात. सेफ आहे बॅट्समॅन. रन कंप्लीट झाली 1. धावसंख्या 24 वती. नक्कीच प्रेक्षकांची चर्चा मी करत होतो की प्रेक्षक 3 प्रकारचे असतात. हौशे, नौशे आणि गौशे. हौशे प्रेक्षक म्हणजे लेग बाईट्स. हौशे प्रेक्षक तुम्हाला कुठे पाहायला मिळते तर मैदानाच्या जवळपास अगदी रॅलिंगला टच असणारे ते हौशे प्रेक्षक. नौशे प्रेक्षक म्हणजे कोण तर
आपला संघ जिंकावा म्हणून संघाला जिंकण्यासाठी नवस करतात कुठल्या तरी देवाला, ते नवशे प्रेक्षक. आणि गौश प्रेक्षक म्हणजे नाईट स्पर्धेमध्ये दूरवर बसलेले पीने वाले को मौका चाहिए. वाईटचा इशारा पंचांकडून आला. टीमची टोटल 1 पुढे 25 वरती 24 ची गरज आहे. येणारे 9 चेंडू बघा, 9 चेंडू आणि 24, 9 चेंडू मध्ये 25 आलेत. आता उर्वरित समीकरण राहिले ते 9 चेंडू आणि 24 धावेची गरज. दोन्ही संघ तुल्यबल ताकदवर मैदानाच्या आतमध्ये. बॉल उडवला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचलेत शॉर्टलेगचे, परंतु झेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धाबेसाठी इथे दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. जिथे फलंदाज बाद होणार होता तिथे आल्या 2 धावा आणि या 2 धाबेने टीमची टोटल 27 होती. सिंगडबाच्या माध्यमातून संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु संघर्ष तेवढाच महत्वाचा आहे या दोन्ही संघांसाठी. कारण ज्याचा संघर्ष या मॅच मध्ये चांगला तो संघ नक्कीच पुढे क्वालिफाय होणाऱ्या अंतिम राऊंड मध्ये. सेकंड राऊंडची पहिलीच लढत प्रेक्षक वर्ग आनंद घेत आहेत. थंडी वाढत चालली आणि प्रेक्षक वर्ग तरी सुद्धा तग धरून असा आनंद घेत आहेत. धावसंख्या आपण पाहतो 27 वरती विकी खेळतो, 4 मध्ये 12, तिकडे अतुल पाटील खेळतोय 7 मध्ये 11 धाबेवरती. चांगला चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय, फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. एक डॉट चेंडू आता दबाव पडू शकतोय सापडे टीम होती, कारण राहिलेले 7 चेंडू आणि 22 धाबा. 7 चेंडू 22, अंतिम चेंडू फार महत्वाचा आहे. जर एखादा मोठा फटका आला तर सापडे संघ देखील मॅच मध्ये कमबॅक करेल, कारण सापडे संघाची सलामी जोडी अद्याप मैदानावरती आहे. अजून एक चांगला, परंतु पंचांचा इशारा वाईट बॉल चालाय. अतिरिक्त रन स्ट्रॅटेजीने वाढताय. टीमची टोटल पुढे चालली आणि आता राहिलेत ते 21 धावा. 7 चेंडू आणि 21 धावा. बघा प्रेक्षकांना सूचना आहे, थंडी खूप आहे आम्हालाही माहिती आहे, परंतु थंडीसाठी वेगळी बंडी असते. तुम्ही शेकोटी पेटवू नका, तर शेकोटीमुळे मैदानामध्ये धूर होतो आणि धूर जर वाढला तर खेळाडूंना त्रास होईल. आपण स्पर्धा पाहण्यासाठी आलात, प्लीज सहकार्य करा. चांगला चेंडू, इथे धाव मिळणार की नाही, डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर होता, परंतु इथे 1 रन कंप्लीट झाली. लेग बाय स्वरूपात रन प्राप्त झाली. ओव्हर समाप्त. 29 धावा 2 षटकामध्ये. अंतिम षटक आता 20 धावेची गरज आहे. बघा ज्याही प्रेक्षकांनी शेकोटी पेटवली आहे, विनंती आपल्याला आपण सहकार्य कऱ्यांना. तुमच्याच मुळे प्रत्येक स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असते. तुमच्या सहकार्याने अनेक स्पर्धा पार पडताना मी पाहिलेत, त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारे व्यक्त करू नका जेणेकरून कोणाला त्रास होईल. थँक्यू. बघा प्रेक्षकांनी लगेच शेकोटी विझवली आहे. थंडी भरपूर आहे याचा आम्हाला देखील जाणीव आहे, परंतु शेकोटीसाठी वेगळी बंडी असते, थंडीला कुणाला वेगळी बंडी असते. सांगायची गरज नाही. रात्रीचे 3 वाजून गेलेत. षटक क्रमांक अंतिम आता आपण पाहणार. मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू 20 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. संघर्ष वाढलाय दोन्ही संघामध्ये, परंतु आता संघर्ष करत तर सापडे संघाचा वाढलाय. पहिला चेंडू भिडकावून देतोय, बॉल चाललाय पाठीमागे लॉंग लेगच्या दिशेनं, सीमारेषा बाहेर चौकार. धावसंख्या 1 चौकारा बरोबर पुढे चालली आहे. धावसंख्या 33 वरती 16 धावा राहिलेत. येणारे 5 चेंडू 16 धावा. 5 चेंडू 16 धावा. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 संघ तुल्यबल आहेत आणि ताकदवर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉल पाठवलाय, लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द पार्क. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू फेकून दिलाय, सीमारेषा बाहेर. येतोय षटकार. 20 ची गरज होती 6 चेंडू मध्ये. 2 चेंडू मध्ये 10 आल्या. राहिले समीकरण आता 4 चेंडू 10.
काय आक्रमक फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. मी सुरुवातीला सांगितलं की विकी मडवी आणि अतुल पाटील ही सापडे संघाची ताकद व सलामी जोडी आहे आणि त्यांनी आतापर्यंत चांगला खेळ केलाय. राहिलेले 4 चेंडू आता गरज आहे तिथनं 10 धावेची. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. दोन्ही संघाला प्रयत्न करायचे आहेत, परंतु आता इथनं येणारे 4 चेंडू 10 धावा होतील की जुबई संघाच्या गोलंदाज त्यांना रोख लावतील. महेंद्र धुले अनेक सामने जिंकून दिलेत, परंतु आज या परिसरातला एक चांगला संघ म्हणून त्याला म्हटलं जात आहे. पुन्हा एकदा उडवलाय बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. विकी मडवी सांगतोय जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. अजून एक शानदार षटकार येतोय आणि आता 3 चेंडू फक्त 4 धावेची गरज आहे. विकी मडवीचा झेल सोडला 10 धावेवरती. त्याच विकी मडवीने आता 28 गेलेत, म्हणजे झेल सोडल्यानंतर 18 धावेंची बहारदार इनिंग त्याने साकारली. एका झेलची किंमत आता दोबिली संघाला मोजावी लागेल की काय, परंतु अद्याप सामना संपला नाहीये. एखादा येणारा डॉट चेंडू किंवा विकेट नक्कीच दोबिली संघाला मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतोय. पराभवाने माणूस संपत नाही, तर प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. म्हणून कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही आणि मी अजून जिंकलो नाहीये. महेंद्र धुले संघर्षासाठी ओळखला जाते, परंतु अद्याप त्याच्याकडे वेळ आहे. येणारी 3 चेंडू फक्त 4ची गरज जरी असली तरी एखादा डॉट चेंडू जोवेली संघालाही कमबॅक करून देऊ शकतोय. विकीचं कौतुक करेल ज्या प्रकारे तो लढलाय. एक जीवनदान मिळाल्यानंतर कसं खेळावं याचं प्रात्यक्षिक त्यानं मैदानाच्या आतमध्ये नक्कीच प्रेक्षकांना दिलेलं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू चाललाय. 1 धाव तर कंप्लीट होणार. डबलचा प्रयत्न आहे की नाही, परंतु पाहावं लागेल इथे काय होणार. आणि फलंदाज होतोय धावचीत. आता राहिले 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. मी सांगितलं की सामना शेवटपर्यंत प्रेक्षकांना चांगला पाहायला मिळेल, फक्त धीर सोडू नका. नवीन बॅट्समन विघ्नेश मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या, परंतु येणारे समीकरण तुम्ही पाहतात. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे अद्याप 2 चेंडू आणि 3 धावेची. दोन्ही ताकदवर संघ मैदानाच्या आतमध्ये मॅच आपण पाहतो सुपर पाहायला मिळते. खरं तर प्रेक्षक वर्ग या थंडीमध्ये अशा प्रकारचे मॅच पाहण्यासाठी उत्सुक असतात आणि ती मॅच परंतु येणारा चेंडू आता टर्निंग पॉइंटचा असेल, कारण हा चेंडू 1 धाव सामना शेवटच्या बॉलपर्यंत, हा चेंडू डॉट चेंडू शेवटपर्यंत, हा चेंडू जरी 2 धावा आल्या तरी सामना शेवटच्या बॉलपर्यंत. महेंद्र धुले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. चांगला चेंडू, महत्वाची विकेट. मी आता सांगितलं हा क्रिकेटचा खेळ, सरण्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहिलाय. आणि आता सांगितलं की महेंद्र धुले कठीण परिस्थितीमध्ये संघाला कसं सावरता येईल हा खेळ महेंद्र धुलेच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळालाय. आणि आज देखील महेंद्र धुलेनं धीर सोडला नाहीये. कारण छत्रपती शिवरायांचं एक वाक्य आहे, संयमाने जगातल्या अनेक लढाया जिंकता येतात. आणि खरं तर स्वतःवरती संयम असला की कुठलीही लढाई जिंकता येते. आणि स्वतःवरती संयम ठेवत खरं तर महेंद्र धुलेनं गोलंदाजी केली. आता 1 चेंडू 3 धावेची गरज. एक चेंडू 3 धावा, 2 बॉल 3ची समीकरण, 3 बॉल 4चं समीकरण होतं, परंतु आता 1 चेंडू 3. संयम ठेवला स्वतःवरती. तर असं म्हटलं जातं की मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. लढावं लागेल, लढावं लागेल. शेवटच्या अंतिम बॉलवरती लढत कोणाची चांगली, कोण जिंकणार हा सामना
एक चेंडू 3 धावा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील येतोय आणि एकाच चेंडूवरती आता 3 धावेची गरज. प्रेक्षक वर्ग थंडी लागते, टाळ्यांचा आवाज येऊ द्या जेणेकरून थंडी जाईल आणि मॅच देखील चांगली होईल. अपील स्ट्रॉंग होतं परंतु इथे सिंगल तर आली, डबलचा प्रयत्न नाहीये आणि जिंकलाय आर्या 11 जोवेली संघ सामनावीन. क्या बात है, अप्रतिम क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट. म्हणून तर मी सांगतो की शेवटचा बॉल जोपर्यंत फेकत नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं कठीण असतं. शेवटची रन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं कठीण असतं आणि नक्कीच